नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 6वी मराठी सुलभ भारती पाठ क्रमांक 16 मुख्य प्राण्यांची कैफियत या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत। प्रश्न पहिला, तक्रार व वनचर यांच्या माध्यमातून जोड्या पूर्ण करा। तक्रार, वनचर। मोबाईलचा आवाजाची भीती कुणाला वाटते? चिमणी। प्लास्टिक सेवनाने पोटदुखी कुणाची होते? गाय। टिंबटिंब मासोळी। विषारी पाण्याने तगमग। वारूळ शेत नष्ट, नाग। प्रश्न दुसरा, 2-3 वाक्यांत उत्तरे लिहा। अप्रश्न, या पाठात कोणकोणता संवाद झाला आहे? या पाठात चिमणी, गाय, मासोळी, नागोबा सर्व प्राणी व माणूस यांच्यामध्ये संवाद झाला आहे। चिमणीला कोणता त्रास होतो? चिमणीला मोबाईलचा आवाज सहन होत नाही। मोबाईलच्या आवाजाने तिचे नाजूक कान कासावीस होते। ही प्रश्न, गायीचे डोळे का पाणावले? गायीच्या चाऱ्याऐवजी प्लास्टिकचा ढीग दिसतो। घासाबरोबर प्लास्टिक तिच्या पोटात जाऊन पोट दुखते म्हणून तिचे डोळे पाणावले। मासोळीने आपली कोणती समस्या मांडली आहे? मासोळी ज्या तलावात राहते त्याचे पाणी घाणेरडे व विषारी झाले आहे हे पाहून तिच्या जीवाची तगमग होते। नागोबाची तक्रार कोणती आहे? माणसाने नागोबाला राहायला वारू ठेवले नाही, त्याला पकडून लाह्या खायला देतात। माणसांच्या या अंधश्रद्धेचा नागोबाला वीट आला आहे। माणसाने जागरूक राहावे अशी त्याची तक्रार आहे। प्रश्न तिसरा, पोटभर, मैलभर, तासभर, कणभर, चमचाभर हे शब्द वापरून वाक्य लिहा। घोटभर, रणरणत्या उन्हात घोटभर पाणी प्यायला मिळाले तरी बरे वाटते। मैलभर, माझी शाळा आणि घर यात मैलभर अंतर आहे। तासभर वाट पाहून डॉक्टरांची भेट घडली नाही। कणभर, मुंगीच्या पोटाला कणभर दाणाही पुरतो। चमचाभर, 1 कप चहासाठी चमचाभर साखर पुरते। प्रश्न चौथा, कोणते सांगा? वनचर, भूचर, जलचर, उभयचर। पाण्यात राहणारे जलचर, जमिनीवर राहणारे भूचर, जंगलात राहणारे वनचर, जमीन व पाणी या दोन्ही ठिकाणी राहणारे उभयचर। प्रश्न 5वा, खालील शब्दांचे समानार्थी शब्द पाठातून शोधून लिहा। किनारा, काठ। शेवट, ऱ्हास। जल, पाणी। आठवण, स्मरण। मासा, मासोळी। नातेवाईक, सगळे सोयरे। प्रश्न 6, खालील शब्दांचे अर्थ शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या। सगळे सोयरे, पाहुणे, नातेवाईक, भाऊबंद। प्रश्न 7, खालील शब्दांचे लिंग बदला। चिमणी, चिमणा। नाग, नागिन। वाघ, वाघीण। प्रश्न 8, खालील वाक्यांत कंसातील योग्य वाक्प्रचार घाला। सह्याद्री डोंगर चढताना आमचा जीव पाणी पिण्यासाठी टिंबटिंब होत होता। उत्तर, कासावीस। आवडते पेन हरवल्याने संजय आज टिंबटिंब होता। उदास होता, उदास दिसत होता। पाणी टंचाई भासू लागताच बचतीबाबत सर्वांचे टिंबटिंब उघडले। उत्तर, डोळे। रस्त्यावर घडलेला अपघात बघून सर्वांचे डोळे पाणावले। प्रश्न 9, धडधड, तमतम, धडधड, तगमग यांसारखे आणखी शब्द लिहा। जळजळ, तडफड, पटपट, झटपट, कटकट, सटसट। खालील चौकटीत काही प्राणी, काही पक्ष्यांची नावे लपलेली आहेत, ती शोधा। ते शोधा व त्यांची नावे लिहा। उदाहरणार्थ, वटवाघूळ। आडवे शब्द, सिंह, बदक, कावळा, मोर, गवा, वाघ, गेंडा, घूस, जिराफ। उभय शब्द आहेत, हत्ती, बगळा, ससा, कबूतर, लांडगा, गाय, काळवीट। तिरपे शब्द, वटवाघूळ, उंट, टिटवी, कोल्हा, कोकिळा। दवाखान्याच्या ठिकाणी लावलेल्या पाट्या वाचा। त्या पाट्यांमध्ये आपल्याला सूचना दिलेल्या असतात। त्या सूचनांव्यतिरिक्त आणखी काही सूचनांच्या पाट्या तुम्ही तयार करा। आता इथे पाट्या तयार केलेल्या आहे। येथे चौकशी करा। रुग्णाची भेटण्याची वेळ सकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत, संध्याकाळी 5 ते 8 वाजेपर्यंत।
बाहेरील अन्नपदार्थ आणण्यास परवानगी नाही. अधिदक्षता विभागात परवानगीशिवाय प्रवेश करू नये. अनामत रक्कम येथे भरावी. वरीलप्रमाणे शाळेच्या परिसरात स्वच्छताविषयक पाट्या लावायच्या आहेत, तर तुम्ही कोणत्या पाट्या तयार कराल? शाळेमध्ये बघा, स्वच्छता हाच परमेश्वर, डबा खाताना खाली सांडवू नये, झाडांची पाने फुले तोडू नये, मैदानात कचरा फेकू नये, आपला वर्ग स्वच्छ ठेवा. पर्यावरण संरक्षण याविषयी पाठाच्या शेवटी माणसाने केलेली प्रतिज्ञा तुमच्या शब्दांत लिहा. प्रतिज्ञा: आम्ही आमचे वर्तन बदलू. प्रदूषण करणार नाही, वृक्षारोपण करू, हिरवेगार वनीकरण करू. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 6वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.